महाराष्ट्रातलं बांधकाम कामगारांचं कल्याणकारी मंडळ हे जवळजवळ सध्या बंद पडलेल्या अवस्थेत आहे. सहजासहजी याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. पण काय चालू आहे सध्या? बांधकाम कामगारांच्या पोर्टलवर आज संगणकामार्फत किंवा मोबाईलवर म्हणा नवीन अर्ज भरता येतो किंवा नूतनीकरणाचा अर्ज भरता येतो. त्याशिवाय काहीही करता येत नाही. आता हे नवीन आणि नूतनीकरणाचा अर्ज भरताना सुद्धा सिस्टीममध्ये असं आहे की ते सरकारचाच निर्णय त्याच्याबद्दल डावलतात. त्यांना अजिबात भीती वाटत नाही. कारण लोकसेवा हमी कायद्याखाली सरकारने बांधकाम कामगारांना हमी दिलेली आहे की बांधकाम कामगारांचे अर्ज 3 महिन्यात निकाली निघतील. मग आता ते डिसेंबरच्या तारखा देत आहेत व्हेरिफिकेशनसाठी. मुळात ते व्हेरिफिकेशन सुद्धा बेकायदेशीर आहे, चुकीचं आहे. तर असं असल्यामुळे की हे मंडळ बंद पडण्यात जमा आहे. दुसरं असं आहे की या मंडळामार्फत सरकारमार्फत खेळ केला जातो आणि कामगारांची फसवणूक केली जाते आणि ते कामगारांच्या लक्षात येत नाही. उदाहरणार्थ आता 1 महिना होत आला. 13 जुलै रोजी त्यांनी 3 GR प्रसिद्ध केले आणि त्याच्यामध्ये एक सुतोवाच करून टाकलं. त्यांनी एक पिल्लू सोडलं की हे जे नवीन निर्णय होत आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला वेबसाईटमध्ये सिस्टीममध्ये बदल करावे लागतील. आता हे बदल करायला किती दिवस लागतात? आता हा जगामध्ये एआयचा नमुना आहे. एआयचं सगळं प्रभाव सुरू आहे. शत्रू पक्षाच्या जागेवर ठिकाण बरोबर ठरवून क्षेपणास्त्र सोडली जातात. अद्ययावत माहिती तयार असते. एका दिवसासाठी सुद्धा वेळ लागणार नाही त्यांच्या सिस्टीममध्ये बदल करायला. पण त्यांनी महिना झाला बदल केलेला नाही. अजून किती महिने लागतील माहीत नाही. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी हे बंद ठेवलेलं आहे. म्हणजे आज स्कॉलरशिपचा अर्ज भरता येत नाही, दुरुस्ती करता येत नाही, तुमच्या मोबाईलचा नंबर चुकला असेल, पासबुकमध्ये काही दोष असेल, रेशन कार्डामध्ये काही दोष असेल, काहीही दुरुस्त होत नाही आणि ते काहीही करत नाहीत. सरळ सरळ सगळं त्यांनी बंद ठेवलेलं आहे आणि ते त्यांना सोयीचं आहे. त्यांना ते बंद ठेवायचं आहे म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. तर ही जी त्यांची आरेरावी आहे, सगळा कायदा मोडण्याची, कायदा मोडून दादागिरी करण्याची, ही त्यांची मनोवृत्ती अनेक वेळा आम्ही बघितलेले. निवेदन पाठवून देऊन दुरुस्त होत नाही, चर्चा करून दुरुस्त होत नाही, नम्रपणे हात जोडलं तरी परवा ते करत नाहीत. सरळ सरळ आमची निवेदनं ते केराच्या टोपलीमध्ये टाकतात. आता याबद्दल काय झालेलं आहे की भारतातल्या अनेक राज्यांच्या मध्ये महाराष्ट्रासकट आम्ही काही हायकोर्टमध्ये विजय घेतलेले आहेत. मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला की तुम्ही आचारसंहितेमध्ये बंद करायचं नाही काम, तो आम्ही विजय घेतला. अर्ज तुम्ही घरातून भरायचं नाही, तुम्ही सुलभ केंद्रामधूनच येऊन भरलं पाहिजे, तोही आमचा अधिकार असल्यामुळे कुठूनही आम्ही अर्ज भरू, तोही त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला. आता त्याच्यानंतर यांनी आमदारांची कमिटी नेमायचा प्रयत्न केला होता. औरंगाबाद खंडपीठानं त्याला सुद्धा स्थगिती दिलेली आहे. दुसरी केसही सध्या कोल्हापूरमध्ये आहे, ती येणाऱ्या मंगळवारी त्याची सुनावणी आहे. तर असं असल्यामुळे की हे कामगारांनी सगळं समजून घेतलं पाहिजे. आता दुसरी एक फसवणूक कशी आहे बघा की 4 श्रमसंहिता ज्या आहेत, लेबर कोडच्या, त्याला देशातल्या सगळ्या कामगार संघटनांनी विरोध केलेला आहे. ते कामगारांच्या विरुद्ध आहेत. त्याच्यातून कामगारांचे हक्क धोक्यात येणार आहेत. कामगार संघटना शिल्लक राहणार नाही अशी स्थिती आहे आणि फिक्स टाइम एम्प्लॉयमेंटच्या नावाखाली कायम कर्मचारी सगळे संपून जाणार आहेत. आमिष दाखवलं जाते की तुम्हाला आम्ही सगळ्या सामाजिक सुरक्षा देऊ, परंतु हे खरं नाही. म्हणून विरोध आहे सगळ्या कामगारांचा.
पण त्या विरोधाची पर्वा न करता हे कायदे राबवायचा प्रयत्न भारत सरकारकडून सुरू आहे. आता हे कामगार कायदे जे आहेत ते कंकरन लिस्टमध्ये येतात. राज्यांनी सुद्धा त्याचे कायदे केले पाहिजेत, नियम बनवले पाहिजेत. भारत सरकारने बनवले आहेत, महाराष्ट्र सरकारने मसुदा जाहीर केलेला आहे, हरकती मागवलेल्या आहेत, पण अजून तो मंजूर झालेला नाही. मग असं असताना 13 जुलैमध्ये कामगार मंत्र्यांनी आणि कामगार विभागाने आगाऊपणा करून सामाजिक सुरक्षा कायद्याचा संदर्भ देऊन GR करायचं कारण काय होतं? हे तुम्ही हुशार आहात काय? तुम्हाला सामाजिक सुरक्षा कायदा जो आहे तो विधानसभेमध्ये मंजूर व्हायच्या आधी तुम्ही अक्कल चालवली, त्याचा संदर्भ देऊन त्यांना नाईलाजानं मग प्रसूती रजा सुरू करावी लागली आणि त्याच्यामध्ये एक पेन्शनची योजना त्यांनी बोगस त्याच्यामध्ये घातलेली आहे. त्याचा भ्रमनिरास कामगारांना आपण केला पाहिजे, ते समजावून दिलं पाहिजे. आणि त्यांनी शैक्षणिक विशेष सहाय्य योजना ज्या आहेत त्या 1ली पासून 8वी पर्यंतच्या त्या बंद केलेल्या आहेत, पुढच्याही काही बंद केलेल्या आहेत. आणि अट अशी घातलेली आहे की तुम्ही जर यापूर्वी काही स्कॉलरशिप घेतली असेल तर तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार नाही. म्हणजे 9वी पास झाला की 20,000 आहे ती मिळणार नाही, 11वी पास झाला तर तुम्हाला 25,000 मिळणार नाही. आणि जर तुम्ही 20,000 घेतले असेल तर पुढची 25,000 मिळणार नाही. तर त्याने असं दिलेलं आहे तुम्ही यापूर्वी जर काही घेतली असेल स्कॉलरशिप तर तुम्हाला दुसऱ्यांदा मिळणार नाही. म्हणजे दरवर्षी तुम्हाला मिळणार नाही असा त्याचा अर्थ होतो. तर एका प्रकारे यांनी सगळ्या शिष्यवृत्ती जवळजवळ काढून घेण्याचाच प्रयत्न केलेला आहे. हे त्यांचं बेकायदेशीर आहे, चुकीचं आहे, घटनेच्या विरोधी आहे, त्यांच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधी आहे. त्यांनी 30 नोव्हेंबर 2023 रोजी बांधकाम कामगारांच्या नियमावली तयार करून निश्चित केलेल्या आहे सर्व योजना. त्या जर तुम्हाला बदलायच्या असतील नोव्हेंबर 2023ला असलेल्या तर तुम्हाला विधिमंडळामध्ये त्याचा निर्णय करावा लागेल. विधिमंडळाचा तो निर्णय आहे. असं कसं मध्येच एकदम कल्याणकारी मंडळ ठराव करतं, मग ते सचिवांना पाठवतं आणि सचिव जाहीर करतात. हा जो प्रकार आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे, चुकीचा आहे, कामगारांच्यावर अन्याय करणार आहे. आता यातलं बघा कशी गंमत आहे. त्या सुरक्षा कामगारांच्यासाठी एक कल्याणकारी मंडळ आहे आणि त्यांचा सुरक्षा रक्षक कामगारांचा विमा उतरवायसाठी एक प्रस्ताव तयार करण्यात आला, अधिकाऱ्यांनी केला आणि तो 1 वर्षाचा होता आणि त्यांनी खाडाखोड करून 5 वर्षाचा केलाय असं ते सांगतात. आणि एवढ्यासाठी त्यांनी 5 अधिकाऱ्यांना, सहाय्यक कामगार आयुक्त त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे. मी तुम्ही अधिकाऱ्यांना निलंबित करताय आणि तुमच्या ऑफिसमध्ये चाललेला काळाबाजारा तो तुम्ही थोपवून धरताय. मध्यान्ह भोजन योजनेमध्ये गैरव्यवहार भ्रष्टाचार झालेला आहे, त्याची तुम्ही चौकशी केली नाही, कुणावर दोष दिला नाही, त्यांना तुम्ही सोडून दिलं. हे पेटी भांडी सगळी बॉम्ब सगळीकडे चालू आहे. तर हे सगळं सुरू आहे की ज्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावर कारवाई करायची नाही. आणि एवढं सगळं करून सध्या 32 लाख अर्ज सध्या प्रलंबित आहेत. तुम्ही ती वेबसाईट ओपन करून बघा, आता ती ओपन होते. तुम्ही त्याच्यामध्ये 23-24चे जमा खर्च आहेत, 25चा जमा खर्च आहे. त्यांनी गोषवारा आतापर्यंत दिलेले आहे. थोडंसं तुम्हाला हुडकावं लागेल. कमीत कमी वर्षाला 120 कोटी रुपये या ऑनलाईन कामाच्यासाठी दिले जातात कंत्राटदारांना. आणि 120 कोटी रुपये घेऊन सुद्धा त्यांनी 32 लाख अर्ज प्रलंबित ठेवलेले आहेत. अर्ज प्रलंबित असण्याला कामगार जबाबदारच नाहीत, कारण त्यांनी ऑनलाईन सिस्टीममध्ये जे ते मागतायत ते सगळं दिलेलं आहे. आणि तरी सुद्धा ते 120 कोटी देणाऱ्या कंपनीला विचारत नाहीत, कारण हे मिंदे आहे. त्यांच्याकडनं टक्केवारी आणि भरमसाठ हप्ते घेतल्यामुळे त्यांच्या दानत नाही विचारायची. हे चालू आहे. त्यामुळे 32 लाख अर्ज सध्या त्यांच्या रेकॉर्डप्रमाणे प्रलंबित आहे, त्यांच्या रेकॉर्डप्रमाणे. तर असं असल्यामुळे याबद्दल त्यांनी आणखीन एक कायदा मोडलेला आहे. सरकार म्हणतंय काय, बांधकाम कामगारांना आम्ही हमी दिलेली आहे
की त्यांचे अर्ज 3 महिन्याच्या आत निकाली निघतील. मग ही हमी तुम्हीच मोडताय ना. त्या हमीच्या विरोधी तुमचं सिस्टीम काम करते. कुठली काढली ही पद्धत? कायद्यामध्ये नाही. हे 50 अर्ज तपासायचे मग पुढचे घ्यायचे, काय संबंध आहे? आणि हायकोर्टचा अपमान करायचं सतत चालूच आहे. औरंगाबाद खंडपीठानं असं सांगितलं की तुम्ही हा आमदारांच्या कमिटीचा निर्णय स्थगित करा. परंतु या भातदारांनी केले काय? आमदारांच्या कमिटीसाठी जे ID बनवलेले आहेत त्या IDचा वापर करून सगळे अर्ज तपासतात. म्हणजे पूर्णपणे त्याने ऐकलेलंच नाही हायकोर्टचा, असा सुद्धा अपमान चालू आहे हायकोर्टचा. तर असं असल्यामुळे की या सर्व प्रश्नांच्या बद्दल म्हणजे आपलं म्हणणं आहे तुम्ही 13 तारखेला काढलेले GR आहे ते रद्द करा. त्यातले सुधारित GR त्यातली दुरुस्ती करून करा. जोपर्यंत महाराष्ट्र सरकार सामाजिक सुरक्षा संहिता मंजूर करत नाही तोपर्यंत त्याच्या नावाखाली तुम्ही कसं काय GR काढताय? जो सामाजिक सुरक्षा जो समीक्षा ही आहे सामाजिक सुरक्षा संहिता ती अजून महाराष्ट्रामध्ये मंजूरच झालेली नाही, तर त्याच्या नावाखाली तुम्ही कसं काय करताय? या सामाजिक सुरक्षा संहिता कायद्यामध्ये निम्मा कायदा आणि दुसरा निम्मा कायदा जो आहे तो दुसऱ्या एका सामाजिक सुरक्षा कायद्याखाली तो इंडस्ट्रियल सिक्युरिटी जी आहे सोशल जस्टिस त्याच्याबद्दलची तरतूद असलेला आणखीन एक श्रम संहिता आहे त्याच्यामध्ये तो घातलेला आहे. आता हे नवीन कायद्यामध्ये जे भारत सरकारनं घातलेलं आहे हे त्यांना काढता येणार नाही. त्याच्यामध्ये बऱ्याच योजना आहेत पण त्याच्याशिवाय हे योजना घालू शकतात. म्हणजे गडबड करून जी स्कॉलरशिप खरं म्हणजे भारत सरकारच्या सामाजिक सुरक्षा संहितेमध्ये आहे ती सुद्धा आत्ताच यांनी कापायचा प्रयत्न केलेला आहे. तर हे सगळं भयानक आहे. काही राज्यांच्या मध्ये आपण जसं हायकोर्टमध्ये गेलो होतो तसं हायकोर्टमध्ये ते जातायत लोक, न्याय मिळतोय त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये, पूर्णच मिळतोय अशातला भाग नाही. तर आपण हे गृहीत धरलं पाहिजे की सरकार असं वागतं आणि आपल्या पद्धतीने आपण प्रयत्न करायला हवेत. त्या दृष्टीने आपण 13 तारखेची जी तयारी आहे ती आपण 13 तारखेला जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदानमध्ये आपण आंदोलन करू. त्या आंदोलनामध्ये जे आलेले कार्यकर्ते नेते असतील त्यांच्याशी चर्चा विनिमय करून त्या ठिकाणचे पुढील डावपेच ठरवण्यात येतील. न्यायालयीन लढाईची अत्यंत आवश्यकता आहे. जरी 4 श्रमसंहिता मंजूर झाल्या तरी आपल्याला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागणार आहे. तरी विचारात घेऊन तुम्ही या आंदोलनासाठी न्यायालयीन खर्चासाठी तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी तुम्ही मदत करा, आर्थिक सहाय्य करा आणि वेळात वेळ काढून 13 तारखेला तुम्ही मुंबईला आझाद मैदानामध्ये यावं असं मी आपल्याला विनंती करतोय. शंका असल्यास जरूर विचारा. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. हे यूट्यूब चॅनल विनामूल्य असल्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, सपोर्ट करा. एवढं बोलून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. जय भीम, लाल सलाम.